नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारे सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब केला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आता आपला रिझल्ट साधारणपणे आपल्या उंबऱ्यावर येऊन ठेपलेला आहे आणि रिझल्टबद्दल काय म्हणजे प्रॉब्लेम आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की MP मध्ये जे काय इंदोर भागामध्ये 10 ते 12 केंद्रामध्ये प्रॉब्लेम झाला, लाईट गेली होती, त्याच्यामुळे विद्यार्थी म्हणतात की आम्ही पेपर नीट लिहू शकलो नाही, आमच्या इफिशियन्सीवर परिणाम झाला. तर आमचे एक तर रीनीट घ्या किंवा आम्हाला हे ग्रेस मार्क द्या. ह्याच्यासाठी माननीय कोर्टाने एक कमिटी स्थापन केलेली, कमिटीने काहीतरी अहवाल दिलेला आहे, त्यावर आपल्याला उद्या चर्चा आहे. 29 तारखेला चर्चा आहे, म्हणजे उद्या आपल्याला क्लिअर कट कळेल की निर्णय काय होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जर समजा ह्यांचं रीनीट घ्यायची ठरली तर रीनीट नंतरच रिझल्ट लागेल, किंवा ग्रेस मार्क द्यायचे म्हटले, ग्रेस मार्क द्यायचं ठरलं तर मग रिझल्ट वेळेवर लागण्याची शक्यता आहे. कारण ग्रेस मार्क कसे कसे द्यायचे हे हा डाटा ठरलेला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन झाले. मात्र त्या सेंटरसाठी जर रीनीट घ्यायची ठरली तर मात्र निश्चितच रिझल्ट बोललं जाईल. कारण नुसता ते सोडून रिझल्ट लावता येणार नाही, कारण त्यांना ऑल इंडिया रँक द्यावा लागतो. कारण मग जर समजा ते सोडून जर रिझल्ट लावला तर मग ऑल इंडिया रँक देताना प्रॉब्लेम येईल पण त्या नवीन स्टुडंटला. म्हणून साधारणतः रिझल्ट डिले होण्याची शक्यता आहे, हे उद्या आपल्या लक्षात येईल. पण आता रिझल्ट नंतर जे काही काउन्सिलिंग चालू होतं, काउन्सिलिंगसाठी जे काही डॉक्युमेंट्स लागतात, डॉक्युमेंटसाठी आपण त्या डॉक्युमेंटची माहिती घेत आहोत. मागच्या काय 2-3 व्हिडिओमध्ये आपण मेडिकल सर्टिफिकेटची माहिती घेतलेली, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेटची माहिती घेतली, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची माहिती घेतली, त्याचप्रमाणे OBC सेंट्रल सर्टिफिकेट जे काही खूप महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे, ज्याने काय गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं असतं, तो OBC सेंट्रल सर्टिफिकेट कधी लागतं ह्याचं पण आपण. तर असंच एक महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे EWS सर्टिफिकेट आणि SEBC सर्टिफिकेट. कारण कसं हे एकत्र का घेतलेलं आहे, SEBC EWS सेंट्रल आणि EWS हे थोडे एकमेकांमध्ये गुंतागुंतीचं वातावरण आहे, म्हणून मी हे एकत्र घेतलेलं आहे. आता महत्त्वाचं पहिल्यांदा आपण SEBC स्टुडंटचा विचार करू. SEBC स्टुडंटला फक्त SEBC सर्टिफिकेट हे स्टेटमध्ये चालतं, स्टेटमध्ये ते सेंट्रलला चालत नाही, कारण SEBC ही कॅटेगरी सेंट्रलला अजून रिकग्नाइज झालेली नाही. तर SEBC स्टुडंटला जर समजा ऑल इंडिया कोटातून ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना EWS सेंट्रल सर्टिफिकेट काढावे लागेल. नीट लक्षात घ्या, SEBC स्टुडंटला ऑल इंडिया कोटामधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना EWS सर्टिफिकेट सेंट्रल काढावं लागेल. हे कुठल्या फॅकल्टीसाठी उपयोगी होणार, BMS आणि BHMS. नीट लक्षात घ्या, जे SEBC स्टुडंट BMS आणि BHMS ला ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांना ऑल इंडिया कोटामध्ये खूप हे आहे, स्कोप आहे. कारण कसं आहे, प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट BMS BHMS कॉलेजला ऑल इंडिया कोटा आहे, तसं MBBS ला नाही आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. तर सेमी गव्हर्नमेंट BMS BHMS कॉलेजला ऑल इंडिया कोटा आहे. त्यातून जर SEBC स्टुडंटला ऍडमिशन घ्यायचं असेल तर SEBCचं सर्टिफिकेट चालणार नाही, तुम्हाला EWS सेंट्रल सर्टिफिकेट काढावं लागेल. आणि प्रॉब्लेम काय होतो, SEBC स्टुडंट जर समजा तहसील कार्यालयात गेले, सेतू कार्यालयात गेले, महाई सेवा केंद्रात गेले तर त्यांना कधी कधी सांगितलं जाईल की तुमचं EWS सर्टिफिकेट निघत नाही. बरोबर आहे, त्यांचं स्टेटचं EWS सर्टिफिकेट निघत नाही. SEBC स्टुडंटचं EWS स्टेट निघत नाही, सेंट्रल निघतं. तर समजा सर तुम्हाला कोणी म्हटले की तुमचं EWS सर्टिफिकेट निघत नाही तर त्यांना असं म्हणा की आम्हाला स्टेटचं नाही काढायचं, सेंट्रलचं काढायचं. मग त्यांच्या ते गोष्ट लक्षात येईल, त्यांचं ते डाटा बघतील आणि मग ते तुम्हाला EWS सेंट्रल सर्टिफिकेट काढून देतील. तर आलं का लक्षात, SEBC स्टुडंटसाठी EWS सेंट्रल काढणं गरजेचं आहे, त्यांना फायदा होऊ शकतो. आता EWS स्टेटचं EWS स्टेट हे म्हणजे अदर दॅन SEBC स्टुडंटला सगळ्यांना काढावं लागणार SEBC स्टेट आणि EWS स्टेट आणि EWS सेंट्रल. आता कधी कधी काय होतं, आपण दोन्ही सर्टिफिकेट काढतो पण गडबडीमध्ये एक आपल्या घरी राहतं, ऍडमिशनला जाता घरी राहताना एकच फायनलमध्ये घेऊन जातो, असं झालेलं आहे. तर आपण कुठल्या कोट्यातून आपलं ऍडमिशन झालेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्ही न्यायला पाहिजे. खरं तर सगळे सर्टिफिकेट न्यायला पाहिजे, पण अनानानं असं होतं, आमच्या दरवर्षी आमच्याकडे काही ना काही अशा क्युरी झालेल्या असतात, त्याच्यानुसारच आम्ही व्हिडिओ बनवत असतो. इतर काउन्सिलिंगला पण इतर काउन्सिलर जे काही व्हिडिओ बनवतात त्यांना पण अशा अडचणी आलेल्या म्हणजे अडचणींना फेस करावं लागलं, त्यातूनच ते व्हिडिओ बनवत असतात. म्हणून आम्ही हे सांगितलं की जेव्हा तुमचं ऍडमिशन स्टेटमधून झालंय का सेंट्रलमधून झालंय म्हणून ते सर्टिफिकेट देतो. किंवा कधी कधी काय होतं, आपण सर्टिफिकेट काढतो, EWS सर्टिफिकेट काढतो आणि एकच काढलेलं असतं, दुसरं काढतच नाही. आपण स्टेटचं काढतो किंवा कारण तुम्ही तिथं जाता ते सेतू कार्यालयात आणि तुम्ही म्हणता EWS सर्टिफिकेट काढायचं, मग तो एक काढून देतो, त्याला पण माहिती नसते हे स्टेटचं आहे का सेंट्रलचं आहे. आणि मग तुमचं जर समजा सेंट्रलचं असेल, तुम्ही स्टेट कोटामधून ऍडमिशन झालं तर मग जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे ती तुमचं सर्टिफिकेट बघतात, ते काय तुम्हाला म्हणते की तुमच्याकडे EWS स्टेट नाही. मग तुम्हाला सगळं ट्यूब पिटते आणि मग सगळं गोंधळ लक्षात येतो, मग तुमचं घरी येऊन परत काढलं जातं किंवा तुमचा तो राऊंड वाया जाऊ शकतो, तुम्हाला दुसऱ्या राऊंडला.
आणि राऊंड वाया जाऊ देणं हे खूप महागात पडू शकतं. कारण आपलं चांगलं कॉलेज सुद्धा जाऊ शकतं किंवा मेरिट वर गेलो शकतो, काय तुमचं वर्ष पण वाया जाऊ शकतं. तर मित्रांनो नीट लक्षात घ्या, ईडब्ल्यूएस आपलं स्टेट आहे का सेंट्रल आहे. आता ह्यातला फरक काय आहे, ईडब्ल्यूएस स्टेट हे अनेक्सर ए असतं, वरती लिहिलेलं असतं. ईडब्ल्यूएस स्टेट सर्टिफिकेटला अनेक्सर ए आणि ईडब्ल्यूएस सेंट्रलला लिहिलेलं असतं अनेक्सर आय. अलग लक्षात, ए आणि आय हा नीट लक्षात घ्या. आणि साधी गोष्ट दुसरी, ईडब्ल्यूएस सेंट्रल सर्टिफिकेटमध्ये 4 मुद्दे सरळ क्लिअर कट लिहिलेले असतात की ह्यांच्याकडे 5 एकर किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाहीये, ह्यांच्याकडं 1000 स्क्वेअर फूट किंवा 1000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त रेसिडेन्शियल फ्लॅट नाहीये, किंवा म्युन्सिपालिटी एरियामध्ये 100 यार्डचा रेसिडेन्शियल प्लॉट नाहीये आणि अदर दॅन म्युन्सिपालिटी एरिया 200 स्क्वेअर यार्डचा रेसिडेन्शियल प्लॉट नाही. असे 4 मुद्दे दिलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला लगेच 4 मुद्दे लक्षात आले की आपण समजा की हे सेंट्रल सर्टिफिकेट आहे. 4 मुद्दे नसतात आपण लक्षात घ्यायचं की हे स्टेटचं सर्टिफिकेट आहे. कारण कधी कधी आपण अनेक्सर ए आय छोटं लिहिलेलं असतं ते आपण बघत नाही. तर मुद्दा लक्षात आला ईडब्ल्यूएस स्टेट आणि ईडब्ल्यूएस सेंट्रलचा, ते नीट लक्षात घ्या. आणि तुम्ही एसीबीसी स्टुडंटला पण लक्षात घ्या की आपल्याला ईडब्ल्यूएस सेंट्रल काढायचं आहे. अलग लक्षात. तर आपण आजचा हा विषय घेतलेला होता की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, एसीबीसी सर्टिफिकेट समजून घ्या. मला वाटते की हा तुमचा क्लिअर झालेला असेल. क्लिअर झाला नसेल हा व्हिडिओ परत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा की त्यांच्या पण लक्षात येईल. या भाषात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉन क्लिक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे आणि नेहमीची माहिती तुमच्यापर्यंत पुरवणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.